प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योत महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजन समाज पार्टीचे संस्थापक मान्यवर काशीरामजी, अशा सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन। तो व्हिडिओ करते मी तसेच इथे उपस्थित महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीपजी तांडे साहेब व इथे उपस्थित पोवई विभागातील व अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी अशा सर्व विधानसभेतील कार्यकर्त्यांना संतोष गाडेचा क्रांतिकारी जयभीम। मित्रांनो, आज बसपाची ताकद ही वाढत चाललेली आहे आणि ही ताकद वाढत चाललेली आहे, त्यामुळे दुश्मन घाबरलाय आणि दुश्मन एवढा घाबरलाय की त्याने आता तुमच्या गल्ली गल्लीमध्ये एक एक गद्दाराला पाठवून दिलंय। त्याला माहिती आहे की आमच्या समाजाची कमजोरी काय आहे ते, त्याला माहिती आहे की आमचा समाज हा दारूच्या बाटलीमध्ये विकला जातो, त्यामुळे त्यांनी काय केलं, याचा अगोदर दुश्मनाला वाटायचं की हा बुद्धिस्ट समाज आहे, हा मी ऑफिस टाकलं की तो ऑफिस मध्ये माझ्याकडे येईल, कुठल्या ना कुठल्या कामासाठी माझ्याकडे येईल। परंतु आज हा भीमसैनिक बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यामुळे एवढा गंभीर झाला आहे की तो कशाला विकत नाही, ना दारू मध्ये ना कशामध्ये। फिरत आहे। तर मला हे सांगायचं मित्रांनो की ज्याप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले याने शिवसेना बरोबर युती केली, परंतु आपल्या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या बहुजन समाजाचं काय, त्याला शिवसेनेमध्ये खासदारकी मिळाली, परंतु आमचं काय। त्यानंतर जोगेंद्र कवाडे त्यांनी या लोकसभेच्या खासदारकीच्या निवडणुकामध्ये काँग्रेस बरोबर युती केली, परंतु आमचं काय। परंतु तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही मित्रांनो, कारण की बहुजन समाज पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या सोबत आहे। तो बहुजन समाज पार्टीचे 4 कार्यकर्ते जरी असले तरी सर्वांना माहिती आहे की बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता हा न विकणारा कार्यकर्ता आहे, आज कधी झुकत नाही कोणासमोर। आणि आज बहुजन समाज पार्टीची ताकद ही एवढी वाढत चाललेली आहे कि बहुजन समाज पार्टी में अकेले बौद्ध नहीं है हम, बहुजन समाज पार्टी में अकेले बौद्ध नहीं है हम, सभी जात धर्म के लोग हैं और कम पड़ेंगे तो मेरे मुसलमान दोस्त भी है साथियों, अगर कम पड़ेंगे तो मेरे मुसलमान दोस्त भी है मेरे साथ। इसलिए बहुजन समाज पार्टियों से बहुजन समाज पार्टी का कार्यकर्ता ये अकेला नहीं है और ये ना ही बिकने वाला है। मला सांगायचं मित्रांनो, आता हे लोकसभेचं इलेक्शन झालं, मिलिंद नगर झालं, गौतम नगर झालं, एक एक महिलाने एवढं कष्ट केले, आपल्या स्वतःच्या मुलांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही, मुलांना घेऊन निळा झेंडा घेऊन फिरत राहिले। आणि त्याच्या श्रेय असं झालं की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेवढे मतदान इकडचा जो कॉर्पोरेट आहे, नगरसेवक आहे मनसेचा, त्याला 770 मतदान भेटलं आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला 19 बूथ मध्ये 700 मतदान आपण घेतलंय। आणि ते सुद्धा फक्त कार्यकर्त्यांच्या जोरावर, आपण कोणाला पैसे वाटले नाही, दारूचं आमिष दाखवलं नाही, फक्त बाबासाहेबांच्या हातीला या वार्डाचं 700 मतदान भेटलंय। आणि सांगायचं मित्रांनो की हा भारत देश आमचा आहे। ह्या भारत देशावरती जेव्हा जेव्हा बौद्धांचं राज्य होतं तेव्हा कोणाची हिंमत नाही झाली की या भारत देशावरती काही आक्रमण करण्याची, परंतु आज हा भारत देश हा संकटात आहे। हा भारत देशाला वाचवायचं कसं, हा नागवंशी